बऱ्याच जणांना ना डाएटमध्ये काहीतरी चटपटीत खायची इच्छा असते, परंतु डाएट असल्यामुळे ना बाहेरचे तेलकट तळलेले पदार्थ ते खाऊ शकत नाही, फॅट्सयुक्त पदार्थ खाऊ शकत नाही. तर त्यांच्यासाठी ना हा ओट्सचा उपमा अतिशय पर्यायी आहे. कारण हा मस्त आहे, चटपटीत आहे, चटकदार आहे. मुख्य म्हटलं ना यामध्ये तेल किंवा कुठलेही स्पायसेस वगैरे टाकलेले नाही. तर इथे ना हे अगारोचं मल्टी कुकिंग केटल घेतलेलं आहे. त्यामध्ये जे ओट्स आहे ना हे तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये मसाला ओट्स आरामात मिळतील, तेच एक पॅकेट घेतलेलं आहे. पाणी गरम करून घेतलेलं आहे. याच्यात ऑलरेडी भाज्या असतात, परंतु मला अजूनच हा फ्लेवरफुल किंवा अजूनच पौष्टिक हवा आहे ना, याकरता मी काही भाज्या टाकलेल्या आहे. मॅगीपेक्षाही कमी वेळेमध्ये ह्या कुकिंग केटलमध्ये हा उपमा तयार होतो. अगदी झटकीपट तयार होणार आहे. हा तुम्ही ना प्रवासात सुद्धा सोबत घेऊन जाऊ शकता. बऱ्याचदा लहान मुलं असतं, त्यांना पेज बनवायची असेल किंवा दूध गरम करायचं असेल, तर त्यांच्यासाठी तर हे उत्तमच आहे. त्यानंतर इथे माझ्याकडे आहे दिसानोचा हा गव्हापासून बनवलेला पास्ता. यामध्ये कुठलाही कलर किंवा प्रिझर्वेटिव्ह मिसळलेली नाही, त्यामुळे शरीरासाठी सुद्धा कुठेही हानिकारक नाही. आता तुम्हालाही हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे किंवा ॲमेझॉनवरून ऑर्डर करू शकता.